AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास अवताडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे मैदानात आहेत। त्यामुळे जालना मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। जालना लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर काँग्रेसचे विलास अवताडे आणि वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। यापूर्वी सलग 2 वेळा आमदार आणि 4 वेळा खासदार राहिलेले दानवे 5व्यांदा विजयासाठी सज्ज झालेत। गेल्या आठवड्यात अर्ज दाखल करताना दानवे यांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं। यावेळी कोणालाही कमी समजण्याची चूक दानवेंनी केलेली नाहीये। मतदारसंघात सभा आणि बैठकांवर दानवेंनी भर दिलाय। दिवसभर प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात आणि सायंकाळी मतदारसंघात दानवे लक्ष घालताना दिसतात। आपलं गाव सांभाळणार आहे का? मी बाहेर फिरायला जाऊ का? 48 मतदारसंघात जाऊ का? मी प्रचाराला नको येऊ का? अरे असं कसं नाही, मी प्रचाराला येणार आहे, तुम्ही चिंता करू नका। मी दिवसभर बाहेर फिरणार आहे आणि संध्याकाळी आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहे। मी हवेवर सोडणार नाही। 2014 मध्ये देखील दानवेंसमोर विलास अवताडेंचंच आव्हान होतं। त्यावेळी दानवे 2 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले। यावेळीही उमेदवार तेच आहेत, पण वानखेडे देखील वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवतात। गेल्या 5 वर्षात राज्य आणि केंद्र सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्याचा दावा विजय अवताडेंनी केलाय। त्यांनी तशी वातावरण निर्मिती देखील सुरू केली आहे। स्थानिक काँग्रेस नेत्यांची नाराजी त्यांच्या समोर डोकेदुखी ठरलेली आहे। यावर्षी प्रचंड दुष्काळ असताना सुद्धा ह्या शासनाचे आजपर्यंत कुठलीही योजना, कुठलीही स्कीम शेतकऱ्यांविषयी, त्या दुष्काळाविषयी त्यांना आजपर्यंत मिळालेलं नाही। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे। पण औरंगाबाद बसपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनावणे यांनी सपा बसपा आघाडीची उमेदवारी मिळवून या मतदारसंघातील निवडणुकीत उडी घेतल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उमेदवारांमध्ये सुरू झाल्या। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जालना लोकसभेमधून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि ओएसी साहेबांच्या प्रेरणेने मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। माझ्या दृष्टीने 4 वेळी खासदार झालेला माणूस, परंतु काम न केल्यामुळे, विकास कोणताही न केल्यामुळे त्याच्या विरुद्धचं वातावरण आहे। म्हणून मला असं वाटत नाही की फार काही मोठं आव्हान आहे म्हणून। बहुजन समाज पार्टीचा मी जिल्हा अध्यक्ष आहे, म्हणून हे दोघंही अगोदर इलेक्शन लढलेले आहे। त्याच्यामध्ये दानवे निवडून आले होते, बापू विलास अवताडे पडले होते। दोघांनी आता जनतेनं या ठिकाणी जनता नाकारणार आहे। आणि मी एक तरुण तडफदार उमेदवार समाजवादी पार्टीने आणि बहुजन समाज पार्टीने युतीमध्ये मला दिलेला आहे। यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात आहेत। यातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणारी लढत राज्यभरात लक्षवेधी ठरणार आहे। त्यातही रावसाहेब दानवे आणि विलास अवताडे यांच्यात नेमकं कोण सरस ठरतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रवी जयस्वाल, AM न्यूज, जालना। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।